सुनीता, तुझ्या या ब्लड प्रेशरला आपण प्रेग्नन्सी इंड्यूस ब्लड प्रेशर नाही म्हणणार आहे. कारण प्रेग्नन्सीच्यामुळे जे वाढलेलं ब्लड प्रेशर असतं ते साधारण 20 आठवड्यानंतर असतं. तुझं जे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे हे लवकर वाढलं आहे 12व्या आठवड्यात. म्हणजे हे प्रेग्नन्सीमुळे नाही आहे, हे क्रॉनिक हायपरटेन्शन. म्हणजे तुला ऑलरेडी तुझं ब्लड प्रेशर आता वाढायला सुरुवात झालेली आहे. पण तू छोटी आहेस, पण तरी काही काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर लवकर वाढू शकतं. काय असतं, प्रेग्नन्सी इंड्यूस जे हायपरटेन्शन असतं त्याचे बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात प्रेग्नन्सीमध्ये. पण तुझं हे पहिल्यापासूनच ब्लड प्रेशर आहे, तर तुझं ब्लड प्रेशर फक्त आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे बीपीच्या गोळ्यांनी. बीपीची गोळ्या व्यवस्थित घेतल्यात आणि इन्व्हेस्टिगेशन्स तू करत राहिलीस तरी सगळं होऊन जायचं, होत काळजी करू नकोस. पण हे जे ब्लड प्रेशर आहे हे डिलिव्हरी झाल्यावर जाईल का असं तुझं म्हणणं आहे? तर जनरली हे डिलिव्हरी झाल्यावर जात नाही. हे हायपरटेन्शन तुला आता कायमचं लागलेलं आहे, त्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुला नंतर करायला लागणार आहे. त्यामुळे 20 आठवड्याच्या आधी जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते क्रॉनिक हायपरटेन्शन आणि त्याचा आणि प्रेग्नन्सीचा काही संबंध नसतो आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा ते राहतं.